वाणी कशी माझ्याकडे होती तेव्हा अशी गुबगुबीत होती माझ्यासारखी, आणि झालंय नुसतं मरायला लागल्यावानी. आणि म्हण नवरा पाहुणचार करतो. चल जा. हाय ना, काय आहे मायरिकीचा कालवा चाललाय. आलीच वाटत. पूनम, का बापू? काय कालवा चाललाय. काय तवा चाललाय पान उतार आमचाच. काय झालं. काय झालं म्हणजे? काय नाही, आता जाते मी माझ्या घरी, कुठं चालली आहे. माझ्या नवऱ्याच्या घरी. ती छपरी नावे न्यायला यायचा तुला. छपरी? अहो बापू, तुम्ही तरी कमीत कमी जावायला नीट बोला. अगं त्याला 4 बायका गावातल्या सोडा सांग की, बघ की कसा पळतोय नुसता. माणूस की म्हणतात ह्याला, कळलं काय? माग पळत नाही तो. माणूस कोणी सोडतोय का अजून कशाने सोडतोय तुला कुठं माहित आहे. अहो तुमच्या मनात सदा ना कधी पापाच येणार. ज्याला जी माणूस तसा असतो ना, त्याला ती दुसरा पण तसाच दिसतो, एवढं लक्षात ठेवा. अगं आम्ही उन्हानं नाही म्हातारा झालो, वयाने झालो या. असू द्या, म्हातार पण कसं जाईन ते अजून पुढे कळलं लेकाच्या कसं काय असतं जमान्यात. ती आता कुठं तुमचं आताशी चालू झालंय वय. मग तुला आहे राह म्हणती नाही तर राह म्हणले म्हणून किती दिवस राहायचं? माझा नवरा उपाशी राहतोय की तिकडं. काय त्या छपऱ्यापाशी. हा बघा बापू, तुम्ही लग्नाच्या अगोदरच विचार करायचा होता त्याच्यापाशी काय आहे काय नाही ती. आणि असं 10 नवरं करून कुठं संसार होत नाही, एकापाशीच नीट नांदून दाखवायचं असतंय, कळलं का? जाते मी माझ्या घरी. तुम्ही नाही आला तरी चालतंय, मला पण बोलवू नका परत. माझी अर्धी सुखाची मला लय चांगली आहे. दिसतंय की तुझ्या अंगावनं अर्धी सुखाची आहे काय. चांगलं सांगितलं पटत ना आताच्या पोरींला. जाऊ द्या मरू द्या. हो, लवकर या मला न्यायला. का ग राखी 4-2 दिवस अजून. नाही नाही नको, काय करायचंय राहून तरी काय फायदा नाही. अगं राहा 4-2 दिवस. अहो नको, मला नाही राहायचं, मला नाही करमत, तुम्हाला माहितीये ना. अगं कर्मासाठी राहायचं असतं का. अहो पण नाही, मला नको, काम नको, मला माझं घर चांगलं आहे. होय. नको मला, तुम्ही या तरी. बर बर, नाही राहिली असती तिथे 4-2 दिवस. आणि घरी जाऊ नका, मी ते आपल्या रानात मंदिर आहे ना हा बापूंचं, तिथं या. बर बर, चालतंय चालतंय. कट्ट्यावर बसली. हो हो चालतंय. हा या, आलो की, ठेवू का. लवकर या. हो येतो येतो. हा. राहायला राहायचं 4-2 दिवस ते हिनं लग